नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया CWD लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 8 नोव्हेंबर 2025 ला जवळपास 3 वाजता ही अपडेट डिस्क्लोज केली आहे. तर मित्रांनो, CWD लिमिटेड या कंपनीने सांगितले की या कंपनीने 12 नोव्हेंबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि आणि ही कंपनी 12 नोव्हेंबर 2025 ला फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 च्या रिझल्ट सोबत बोनस शेअर सुद्धा अनाउन्स करू शकते 12 नोव्हेंबर 2025 ला. आणि याच अपडेटमुळे CWD लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट कंपनी आहे सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 2082 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 361 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NBCC साइन स्ट्रॅटेजिक MOU विथ दुबईज पॅन्थाऑइन LAC टू डेव्हलप रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स इन UAE. तर चला, या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेड या कंपनीने पॅन्थाऑइन LAC रिअल इस्टेट डेव्हलपमेंट LLC जी लीडिंग रिअल इस्टेट डेव्हलपर बेस कंपनी आहे दुबई मधली, या कंपनीसोबत NBCC इंडिया लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटचे उद्देश आहे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये ऑपॉर्च्युनिटीला एक्सप्लोर करणे, ज्यामध्ये हाय क्वालिटी रेसिडेन्शियल हॉस्पिटॅलिटी अँड मिक्स यूज डेव्हलपमेंट इन्क्लूड आहे. आणि याच अपडेटमुळे NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुडकोने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, हुडकोचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 27.9% ने ग्रो होऊन 3,219 कोटी रुपये आला आहे. तसेच या कंपनीचा इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 30% ने वाढून 3,197 आला आहे. नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 7.5% ने ग्रो होऊन 709 आला आहे. आणि टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 28.7% ने ग्रो होऊन 3,251 आला आहे. आणि मित्रांनो, हुडकोने इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाउन्स केला आहे 1 रुपये पर इक्विटी शेअरचा. आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे वेनेसडे 19 नोव्हेंबर 2025. आणि याच अपडेटमुळे हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1,032 कोटी रुपये. आणि SJVN लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 308 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे SJVN लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स सेक्युअर ॲडिशनल ऑर्डर्स
वर्थ रुपीज 792 कोटी फॉर रडार्स, ड्रोन्स अँड डिफेन्स अपग्रेड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला 792 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. डिफेन्स अँड कम्युनिकेशन सिस्टम्सच्या वाइड रेंजमध्ये, ज्यामध्ये डिफेन्स नेटवर्क अपग्रेड, ॲडव्हान्स रेडिओ कम्युनिकेशन नेटवर्क्स, रडार्स, ड्रोन कम्युनिकेशन इक्विपमेंट, कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम्स, गन सायटिंग सिस्टम्स अँड रिलेटेड स्पेअर्स अँड सर्व्हिसेस इन्क्लूड आहे. आणि याकरिता भारत इलेक्ट्रॉनिक्सला हा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स Q2 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 22% इयर ऑन इयर बेसिस टू रुपीज 4,875 कोटी. NII टू राइजेस 22%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने वाढून 20,179 कोटी रुपये आला आहे. आणि बजाज फायनान्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 4,875 कोटी रुपये आला आहे. आणि याच अपडेटमुळे बजाज फायनान्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 1,588 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून Q2 मध्ये आला आहे 169 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, JK टायर लुक्स टू पंप इन रुपीज 5,000 कोटी इन्व्हेस्टमेंट ओव्हर 6 इयर्स टू ब्लूस्टर प्रोडक्शन कॅपॅसिटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे येणाऱ्या नेक्स्ट 5 ते 6 वर्षामध्ये आपला प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी 5,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे, असे स्वतः JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रघुपती सिंगानिया यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.